सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। चोपडा तालुक्यात पुन्हा बोगस बियाण्यावर नाशिक कृषी विभागाची मोठी कारवाई। 12,75,000चे बोगस बियाणे जप्त। चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक शिवारात शुक्रवारी दुपारी एका शेतात आंब्याच्या झाडाखाली लपवून ठेवलेले तब्बल 12,75,000 रुपये किमतीचे बोगस कापसाचे बियाणे आढळून आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। विभागाच्या कारवाईने बोगस बियाणे धारकांवर कुणाच्याही दबावाला बळी न पडता कृषी विभाग कारवाई करताना दिसत आहे। त्यामुळे बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। गेल्या 10 दिवसातील ही दुसरी मोठी कारवाई असल्यामुळे कृषी विभागात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया। जिल्हा कृषी विभागासह चोपडा कृषी विभागाची मोठी कारवाई। 18 लाखांचे बनावट HTBT कापूस बियाणे जप्त करून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। चोपडा तालुक्यातील तावसे या गावातील शेती शिवारात येथे कृषी प्रतिबंधित असलेले सुमारे 12,75,000चे किमतीचे बनावट HTBT कापूस बियाणे जप्त केले आहे। या प्रकरणी एका संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्हा भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, उल्हास ठाकूर गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक नाशिक, सदाशिव बारेला कृषी सहाय्यक, किरण गोसावी कृषी सहाय्यक, अर्चना पाटील पोलीस पाटील तावसे, किरण पाटील कृषी विभाग, चेतन महाजन पोलीस कॉन्स्टेबल, निलेश पाटील या पथकाने संशयित आरोपी जीवनलाल चौधरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ मस्के, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला। तावसे या गावातील शेतात झाडाखाली लपवलेल्या बोगस बियाण्यावर छापा टाकला। या कारवाईत प्रतिबंधित HTBT कापूस बियाण्यांचे 1273 पाकिटे ज्याची किंमत 12,75,000 रुपये आहे असा मोठा साठा जप्त करण्यात आला। याच्यावर बियाणे कायदा, बियाणे नियम, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास करत आहेत। या मोठ्या कारवाईमुळे बनावट बियाणे विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। जिल्हा कृषी विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की बोगस बियाण्यांपासून शेतकऱ्यांनी सावधानी बाळगली पाहिजे असे आवाहन केले आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा।